तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत आम्हाला राजगिराचे लाडू। तर ते हे आम्ही घरच्या घरीच बनवणार आहोत। तर मित्रांनो, हे राजगिराचे लाडू कसे बनवायचे तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि हे लाडू आम्ही आज गुळामध्ये बनवणार आहोत आणि तेही एकदम चवदार टेस्टी होतात। तर चला आपण आता लगेच राजगिराचे लाडू बनवायला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, हे आम्ही घेतलेले आहेत राजगीर। तर बघू शकता, हे अर्धा किलोची पॅकिंग आम्ही घेतलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो एकदम बारीक साईजचे असे राजगीर असतात। तुम्हाला तर माहीतच असेल राजगीर कसे असतात ते। आणि याचे लाडू तुम्ही सुद्धा खाल्ले असतील, खूप टेस्टी लागतात। तर पहा, याचे आपल्याला मस्त असे आता चुलीवरती लाह्या बनवायला लागतील आधी। तर येथे चुलीवरतीच आम्ही आता आधी राजगिराचे आपल्याला लाह्या बनवायला लागतात। आणि लाह्या बनवून झाल्यानंतर मग लाडू बनवायचे असतात। तर येथे चुलीवरतीच आता आम्ही पहिले लाह्या बनवून घेणार आहोत राजगिराच्या। तर आता कढई तापलेले आहे आणि आपण आता राजगीर टाकून पाहू कसे लाह्या होतात ते। तर मित्रांनो, हे कढई आपल्याला थोडी कमी तापवायची आहे, कारण जर जास्त तापली तर राजगीर जळतात। थोड्या कमी जाळावरतीच आपल्याला लाह्या बनवायच्या आहेत। तर पहा मित्रांनो, कढईमध्ये आपण राजगीर टाकल्यावर लगेच लाह्या व्हायला सुरुवात होते आणि ते एकदम असे झटपट होतात। तर बघू शकता, खूप असे झटपट लाह्या आपल्या तयार होतात कढईमध्ये। मित्रांनो, यासाठी थोडी आपल्याला खोलगट कढई वापरायची आहे, म्हणजे लाह्या बाहेर जात नाहीत। तर आपल्याला हे राजगीर थोडे थोडेच टाकायचे, म्हणजे लाह्या चांगल्या होत्यात। आणि हे लाह्या मित्रांनो एकदम झटपट अशा होतात, तर आपल्याला हलवत राहायचं आहे। तर पहा, एकदम असा झटपट लाह्या तयार झालेल्या आहेत। आणि ह्या लगेच मित्रांनो आपल्याला जाळायच्या आधी काढून घ्याव्या लागतात, नाहीतर या जळता सुद्धा एकदम। तर पहा, खूप छान अशा लाह्या तयार झालेल्या आहेत। तर आता मित्रांनो, आपल्याला सगळ्या राजगिराच्या अशाच लाह्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मगच आपल्याला लाडू बनवावे लागतात। तर बघू शकता मित्रांनो, आमच्या सगळ्या लाह्या आता बनवून झालेल्या आहेत। पहा, खूप छान अशा सगळ्या लाह्या बनवून झालेल्या आहेत।
तर मित्रांनो ह्या मी अर्धा किलोच्या लाह्या बनवलेल्या आहेत आणि आता आपल्याला लगेच पाक बनवायचा आहे। तर मोठ्या कढईमध्ये आता आम्ही पाक बनवणार आहोत आणि आपल्याला बनवायचा आहे आता गुळाचा पाक। मित्रांनो यासाठी आपल्याला गुळच वापरायचा आहे, कारण गुळाने चांगलीच टेस्ट येते लाडूला। तर आता गुळाने आम्ही थोडा बारीक कापून घेणार आहोत, म्हणजे लवकर विरघळेल। तर आता आमचा गुळ कापून झालेला आहे आणि आता आम्ही बनवणार आहोत पाक। तर हा गुळ आम्ही अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त घेतलेला आहे। तर आता याचा पाक बनवायचा आहे। तर आता थोडंसं पाणी टाकायचं आहे पाक बनवायला। तर आपल्याला आपल्या अंदाजानुसारच थोडंसं पाणी घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो आमचा आता पाक तयार झालेला आहे आणि आता आम्ही लगेच राजगिराच्या लाह्या यामध्ये पाकामध्येच आता टाकून तर आता थोड्याच लाह्या आम्ही पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला जसं लागतील तसे आपण यामध्ये लाह्या टाकू शकतो। तर आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे लाडू गरमागरम असतानाच बनवायचे आहेत। तर आता मिक्स करून झालेलं आहे। तर आता लगेच आम्ही लाडू बनवून घेणार आहोत हातावरतीच, आणि हे लाडू आपल्याला झटपट असे बनवायचे आहेत, कारण हे मिश्रण जर गार पडलं तर ते लाडू बनवता येत नाहीत। तर आपल्याला मित्रांनो जसे साईजचे पाहिजे तसे साईजचे लाडू आपल्याला हातावरती बनवता येतात। तर बघू शकता खूप छान असे हे लाडू तयार झालेले आहेत आता। तर बघू शकता मित्रांनो आमच्या अशा प्रकारे लाडू तयार करून झालेले आहेत आता, आणि पहा एकदम मऊ झालेले आहेत। तर आता हे लाडू मित्रांनो खायला तयार झालेले आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे झटपट आपण राजगिराचे हे लाडू बनवू शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे हे एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने राजगिराचे लाडू हे बनवता येतात। मित्रांनो तुम्हाला अगदी बाजारामध्ये भेटतात, अगदी तसेच लाडू आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो। आणि मित्रांनो तुम्हाला जर हे राजगीर पाहिजे असतील तर तुम्हाला येथे व्हिडिओवरती तुम्हाला प्रोडक्ट दिसत असतील तर तेथून तुम्ही मागवू शकता, नक्कीच तुम्हाला ते घरपोच भेटतील। तर आम्ही सुद्धा अशाच प्रकारे हे राजगीर मागवले होते। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।